तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलचा ई-बुक आलेला आहे, ज्यामध्ये 15 ते 20,000 प्लस एमपीसी लेवलचे जीके क्वेश्चन्स मिळतील. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे तो ई-बुक तुम्हाला हवा असेल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ई-बुकला घेतलेलीही आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एक रिक्वेस्ट करू इच्छितो किंवा एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण 10 ई-बुक किंवा पुस्तक विकत घेण्यास पेक्षा हे एकच ई-बुक जे आहे ते 10च्या बरोबर राहणार आहे. त्यामुळे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो तुम्ही सध्या सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ई-बुकचा लिंक आपल्याला मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, राज्याचा प्रथम नागरिक असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जात असते? राज्याचा प्रथम नागरिक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 करायला मित्रांनो, राज्याचा राज्यपाल यांना जे आहे राज्याचा प्रथम नागरिक असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 करायला मित्रांनो, कोराडी या ठिकाणी जे आहे सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या समितीची निशाणी होता ते सांगायचं आहे? हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या समितीची निशाणी होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. घटना समितीचे जे मित्रांनो आहे हत्ती हा एक निशाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, पराग अग्रवाल ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मचे सीईओ आहेत ते सांगायचं आहे? पराग अग्रवाल ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मचे सीईओ आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पराग अग्रवाल ही व्यक्ती ट्विटर या मोठ्या प्लॅटफॉर्मचे एक सीईओ असणारे एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्युटेन घटकामुळे खालीलपैकी कोणते खाद्य हलके होत असते? ब्युटेन या घटकामुळे खालीलपैकी कोणते खाद्य हलके होत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. ब्रेड हे जे खाद्य आहे ब्युटेन या घटकामुळे एक हलके होत असते. पुढचा प्रश्न, लोहाचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या मृदेत असते? लोहाचे प्रमाण हे सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या मृदेत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. जांबे मृदा या मृदेमध्ये जे आहे लोहाचे प्रमाण एक सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ज्वारी हे जे मुख्य अन्नधान्य आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख बनलेले आहे. पुढचा प्रश्न, तुमसर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी कशाची बाजारपेठ आहे ते सांगायचं आहे? तुमसर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ कशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. तांदूळ यांची जी बाजारपेठ आहे आशियातील तुमसर या ठिकाणी एकस्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, शाओमी या प्रसिद्ध मोबाईल कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? शाओमी या प्रसिद्ध मोबाईल कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. लाय जून ही जी व्यक्ती आहे शाओमी या प्रसिद्ध मोबाईल कंपनीचे संस्थापक असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी रणथंबोर किल्ला भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? रणथंबोर किल्ला हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रणथंबोर किल्ला एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आमेर किल्ला भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? आमेर किल्ला हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये आमेर किल्ला हा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नोकरेक हे प्रसिद्ध अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? नोकरेक हे प्रसिद्ध अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील मेघालय हे जे राज्य आहे या राज्यामध्ये नोकरेक अभयारण्य एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. गया हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले महाबोधी मंदिर हे एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाबोधी हे मंदिर स्थित असलेले गया हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? महाबोधी मंदिर स्थित असलेले गया हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर करा कॉमेंट नक्कीच, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला विजिट
व्हिजिट करून आपण जर उत्तर दिलेले असतील तर नक्कीच पाहतील, त्यामुळे तर नक्कीच करा. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प स्थित आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प स्थित झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. शहाजहापूर या ठिकाणी जे आहे पवन विद्युत प्रकल्प 1 उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत प्रकल्प स्थित झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. तिल्लारी हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये जलविद्युत प्रकल्प 1 उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी नेहमीसारखे अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेली आहे. त्या क्लासेसमध्ये महाराष्ट्रातील आपल्याला टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारची खर्च करायची गरज नाही. परंतु आपण इच्छुक असाल प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची बॅच सुरू झालेली आहे. मित्रांनो, सध्या तुम्ही 1 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर ते आपल्याला 2099च्या ऐवजी आपल्याला 1889 रुपयालाच मिळणार आहे. आणि तसेच आपण 24 महिन्याचे सबस्क्रिप्शन प्लसचे घेऊ इच्छित असाल ते आपल्याला 16,799 ऐवजी 15,119 रुपयालाच मिळणार आहे. आपण कुठलेही फ्रीचे किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असताना एक्झाम GK10 आपल्याला जरूर कोड यूज करायचा आहे, ज्यामध्ये 10% डिस्काउंट आपल्याला लगेच मिळेल. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठलेही 1 प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला इतर कुठल्याही प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये पाहता येणार आहे. तर मित्रांनो, या बॅचेसचा लिंक आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि एक्झाम GK10 हा कोड आपल्याला जरूर यूज करायचा आहे. पुढचा प्रश्न. शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे. शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार हा खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. नॉर्मन बोरलॉग हा जो पुरस्कार आहे शेती क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात येणारा एक प्रसिद्ध पुरस्कार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार हा कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. सर्वात पहिला भारतातील भारतरत्न जो पुरस्कार आहे तो सर्वपल्ली राधाकृष्ण यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जात असतो. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या वर्षापासून देण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1965 हे जे वर्ष आहे या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला जात असतो. पुढचा प्रश्न. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. विज्ञान क्षेत्रामध्ये जे आहे प्रसिद्ध असलेला कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न. अवकाश विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे. अवकाश विज्ञान विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मुंबई हे जे शहर आहे या शहरामध्ये अवकाश विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कारखाने स्थित आहेत. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त कारखाने स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 2 योग्य राहील. पुणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखान्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केलेली होती. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रवीर हे जे वृत्तपत्र आहे वृत्तपत्रास शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. पुढचा प्रश्न. रेणुकाजी हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे. रेणुकाजी हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गोड्या पाण्याच्या सरोवराचा जो आहे रेणुकाजी हा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. रेणुकाजी हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. रेणुकाजी हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रेणुकाजी हे गोड्या पाण्याचे सरोवर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा उपयोग करण्यात येत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा उपयोग करण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. युरेनियमचा जो उपयोग आहे अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून केला जात असतो. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने 500 व 1000च्या नोटा कोणत्या दिवशी बंद केलेल्या आहेत किंवा केल्या होत्या ते सांगायचं आहे. केंद्र सरकारने 500 व 1000च्या जो नोटा आहेत ते कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी बंद केलेल्या होत्या. ऑप्शन क्रमांक
क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील. 8 नोव्हेंबर 2016 या वर्षी या दिवशी जे आहे केंद्र सरकारने 500 व हजाराच्या नोटा एक बंद केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे नागपूर, पुणे, भिवंडी या सर्व ठिकाणी महानगरपालिकेची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी किमान वय किती असावे लागत असते. महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागत असते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी कमीत कमी 20 वर्षे एवढे एक पूर्ण असले पाहिजे. पुढचा प्रश्न, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो एक योग्य राहील. महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्पाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असावी लागत असते. उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असली पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये मिठाची एक कमतरता असावी लागत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात कधीच राष्ट्रपती राजवट नाही लागू झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कधीच राष्ट्रपती राजवट नाही लागू झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 4 योग्य राहील. या ठिकाणी भारतातील छत्तीसगड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये कधीच राष्ट्रपती राजवट एक नाही लागू झालेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात कधीच राष्ट्रपती राजवट जे आहे ते लागू नाही झालेली आहे. आणि हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये आतापर्यंत कधीच राष्ट्रपती राजवट नाही लागू झालेली आहे. गोमती नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे. गोमती नदीकाठी खालीलपैकी कोणते एक शहर स्थित झालेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लखनौ हे जे शहर मित्रांनो आहे गोमती नदीकाठी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापनाचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो ते सांगायचं आहे. संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाकडे असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय संसद यांच्याकडे जे आहे संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते एक प्रसिद्ध गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 3 योग्य राहील. दाल हे जे सरोवर आहे ते प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्याचे एक सरोवर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, गंगा नदीची सर्वात पहिली वितरिका कोणती नदी आहे ते सांगायचं आहे. गंगा नदीची सर्वात पहिली वितरिका खालीलपैकी कोणती नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. हुगळी ही जी नदी आहे गंगा या नदीची सर्वात पहिली वितरिका एक प्रसिद्ध नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील ओडिशा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सिमलीपाल अभयारण्याची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्र राज्य सरकार यांनी जे आहे बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश ही एक प्रसिद्ध योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, बाईल ज्यूस शरीरातील कोणत्या अवयवामध्ये निर्माण होत असते. बाईल ज्यूस हे शरीरातील कोणत्या अवयवात तयार होत असते. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील मित्रांनो. बाईल ज्यूस हे जे आहे शरीरातील यकृत या अवयवामध्ये एक तयार होत असते. पुढचा प्रश्न, इलायची ही खालीलपैकी कोणत्या एका फळाची प्रसिद्ध जात आहे ते सांगायचं आहे. इलायची ही खालीलपैकी कोणत्या फळाची एक जात आहे. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील मित्रांनो. बोर या फळाची जी आहे इलायची ही एक प्रसिद्ध जात बनलेली आहे. महाराष्ट्रामध्ये फुलांचा सर्वात मोठा बाजार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भरत असतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा फुलांचा बाजार हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भरत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फुलांचा सर्वात मोठा बाजारपेठ या ठिकाणी भरलेला असतो किंवा भरत असतो. पुढचा प्रश्न,
शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करणारे एक प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. चॅनलचा ईबुक पण आलेला आहे. 15 ते 20,000 प्लस जीके क्वेश्चन्स त्या ईबुकमध्ये मिळणार आहेत. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे तर त्याचा लिंक सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर मिळतो एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.